5 ओव्हर 2 पहिले ओव्हर्स पॉवर प्ले. आजच्या दिवसातला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय करंजाडे लायन्स विरुद्ध पनवेल वॉरियर्स. आजचा हा डे 3 पाहायला मिळतोय आपल्याला डॉक्टर्स फाउंडेशन नवी मुंबई आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. करूया सुरुवात. डे नंबर 3 मॅच नंबर 1. पहिला चेंडू आणि आज मात्र डे 3 ची सुरुवात देखील झाली आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. डे 3 च्या पहिल्या दिवशी पहिल्या चेंडूवर 1 बाउन्स चौकार. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 वर येऊन पोहोचते. चौकार दिला गेलाय. षटकार आणि नक्कीच त्या ठिकाणी डिसिजन जो आहे तो रिव्हर्स केला गेलाय. चेंडू जर पाहिलं तर गेलाय सीमारेषे पार आणि दिवसाची शुभ सुरुवात झाली आहे. येतोय अपोलो हॉस्पिटल षटकार. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला खोलवर टप्प्याचं शस्त्र निवडलं आणि यावेळेला मात्र गोलंदाज श्रीनिवास माने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांच्या समोर फलंदाजी करतायत ते म्हणजे विकास आणि प्रशांत. विकास आणि प्रशांतची जोडी आपल्याला पाहायला मिळते करंजाडे लायन्स या संघाकडून. यावेळेला देखील खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खेळून काढलाय मिड विकेट झोन मध्ये आणि 1 धाव मिळणार आहे या चेंडूवरती. 1 धावेने पुढे जाईल धावफलक 7 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान जर पाहिलं तर यापुढील होणारा सामना असणार आहे नेरूळ चॅम्पियन्स वर्सेस उल्वे युनायटेड. दोन्ही संघांच्या कर्णधारांसाठी इनिंग्स ब्रेकच्या टॉससाठी असणार आहे हा पहिला पुकार. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 1 बाउन्स इनटू द फेन्स. येतोय अपोलो हॉस्पिटल चौकार. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. पंचांकडे अपील केली आणि अपील पंचांनी उचलून धरली आहे. षटकार आला चौकार आला आणि त्यानंतर मात्र गडी बाद झाला. पहिला झटका लागतोय करंजाडे लायन्सच्या संघाला. करंजाडे लायन्स संघ धावसंख्या 11. पहिला गडी 1 गडी बाद. नवीन बॅटर गणेश मैदानाच्या आत येत आहेत आणि श्रीनिवास यांनी धावा तर खर्च केल्या आहेत 11 परंतु 1 विकेट देखील मिळवून दिली आहे. विकास जे घणाघाती दिसत होते पहिल्यापासूनच प्रशांत यांची विकेट मिळवून दिली आहे. नक्कीच यावेळेला जर पाहिलं तर शेवटचा चेंडू होता षटकातला त्यावर घेतला सिंगलने संतुष्ट होतील आणि पहिलं षटक या ठिकाणी संपेल आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे. करंजाडे लायन्स 12. 1 गडी बाद. आठवलाय 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय नेक्सस केअर चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू त्याला केलाय पनिश ओव्हर द डीप स्क्वेअर लेग. चेंडू जातोय लांबच लांब. चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय बॅक टू बॅक नेक्सस केअर चौकार.
यावेळेला देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि आज जर लढत पाहिली तर बेस्ट वर्सेस बेस्ट आहे आणि यावेळेला चेंडूची अडवणूक केली आहे. 2 धावा घेतल्या आहेत दरम्यान आणि या 2 धावांनी धावफलक जर आता पाहिलं तर धावसंख्या बळावते. धावसंख्या येऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 for 1 आफ्टर 1.3 ओव्हर्स आफ्टर कंप्लीशन ऑफ 1.3 ओव्हर्स. 1.3 षटकांनंतर धावसंख्या 22 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुनश्च एकदा सज्ज होत आहेत या ठिकाणी गोलंदाज अमित शिंगारे. अमित शिंगारे आता मात्र विकेट मिळवून द्यावी लागेल, कारण जर आपण पाहिलं तर आता विकेटची गरज आहे. धावसंख्या 22 वर पोहोचते आणि याच सरासरीने संघ जर पुढे जात गेला तर मात्र एक मोठी धावसंख्या करण्यासाठी नक्कीच आमंत्रण दिलं जाईल. आणि एक 1.4 षटकांनंतर संघाची धावसंख्या 24. एक गडी बाद अशी पाहायला मिळते. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक अमित शिंगारे यांच्या षटकातले. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फक्त हवेत गेलाय. कव्हरचा फिल्डर कंप्लीट करेल कॅच आणि अमित शिंगारे सांगतायत की पॉवर प्लेच्या षटकात जरी मला 2 चौकार लगावले असले तरी मी मिळवून दिली आहे विकेट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती आणि गडी बाद होतोय क्रमांक 2. 24 2 गडी बाद. सिद्धेश गावडे यांचा पहिला चेंडू. त्याला खेळलाय, त्याला केले ऑन ड्राईव्ह. मिडॉनचा फिल्डर त्या चेंडूवर येतोय. मिसफील्ड होत आहे आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. मिसफील्ड नंतर देखील धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 26 वर येऊन पोहोचते. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि आज जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसात आपल्याला एकूण 10 सामने खेळवायचे आहेत. त्यातला आजच्या दिवसातला पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे. 9च्या सुमारास मॅचला सुरुवात झाली आहे. पनवेल वॉरियर्स विरुद्ध करंजाडे लायन्स असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पनवेल वॉरियर्स यांनी टॉस जिंकून नक्कीच फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि यावेळेला पुल केलाय चेंडूला. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर येतोय. एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर पुनश्च एकदा समाधान मानावं लागेल. कारण जर आपण पाहिलं तर धावगती जी आहे ती आता 2.2 षटकांनंतर 27 वर येऊन पोहोचली आहे. करंट रन रेट जर पाहिलं तर 11.57चा पाहायला मिळतो आणि याच रणगतीने जर गाडी पुढे जात राहिली तर प्रोजेक्टेड स्कोअर आपल्याला 58 धावांवर पोहोचताना पाहायला मिळेल 5 षटकांच्या समाप्तीनंतर. दरम्यान जर पाहिलं तर सिद्धेश गावडे पुनश्च एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला मात्र सिद्धेश गावडे यांच्या चेंडूवरती फटका खेळलाय हवेत. फटका जातोय लांबच लांब, ॲम्ब्युलन्सच्या पार. फटका जातोय सीमारेषे पार, येतोय अपोलो हॉस्पिटल. षटकार.
पुन्हा एकदा सिद्धेश गावडे सज्ज. मागील चेंडूवरच षटकार आलाय आणि आतापर्यंत 3 चेंडूंवर 8 धावा खर्च केलेत. पहा एका षटकारानंतर कशा प्रकारे समीकरण बदलतं, परंतु यावेळेला समीकरण बदलायची संधी स्वतःच्याच गोलंदाजीमध्ये होती. झेल मात्र सोडलाय. कॉटन बोल्टची पूर्णतः संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाली होती, परंतु तो झेल नक्कीच सुटलाय. आणि हा झेल कितपत महागात पडणार आहे हे येणारी षटकं सांगतील, कारण हा झेल सुटला होता तुषार कांबळे यांचा. तुषार कांबळे यांना आपण डे 1 मध्ये परफॉर्म करताना पाहिलं होतं. गोलंदाजी या इनिंग्स नंतर आपण त्यांची पाहणारच आहोत आणि गोलंदाजीमध्ये नो डाऊट एक धारदार गोलंदाज तुषार कांबळे यांना म्हणायला हरकत ठरणार नाही. 2.4 षटकांनंतर संघाची धावसंख्या 35 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 5वा चेंडू यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळलाय आणि रिव्हर्सचा फटका अडवण्यामध्ये फिल्डर झालेत असमर्थ. बाउंड्रीपर्यंत तो फटका गेलाय, परंतु बाउंड्रीच्या पार जाण्यापासून नक्कीच रोखलाय. तुषार कांबळे यांनी 2 धावा घेतल्या आहेत आणि नक्कीच स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. धावसंख्या 37 वर येऊन पोहोचली आहे. तिसरंच षटक अजूनही मार्गस्थ आहे. नक्कीच एका बलाढ्य धावसंख्येकडे वळताना, या संख्येकडे पोहोचताना पाहायला मिळतो आपल्याला करंजाडे लायन्स हा संघ. शेवटच्या चेंडूवर घेतली आहे 1 धाव. स्ट्राईक ठेवणार आहेत स्वतःकडे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपते आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते आहे 12.67च्या सरासरीने. 38 गडी बाद. तीन ओव्हरमध्ये ड्रिंक्स घेऊन यायच्या नाही आहेत. करंजाडे लायन्स आपल्याला विनंती असणार आहे, ड्रिंक्स ब्रेक आपण ठेवला नाही आहे आणि वेळ दौडायचा नाही आहे. आपल्याला 10 सामने खेळवायचे आहेत. काल जर पाहिलं तर आपल्याला शेवटच्या संघांना मुभा देता आली नव्हती 5 षटकांची. 4 षटकांचे सामने खेळवायला लागले होते. कालचे 4 सामने शेवटचे. धावसंख्या 38 झाली आहे. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर्स. काल जर आपण आज आपल्याला सर्व संघांना 5-5 षटकांचे सामने खेळवायचे आहेत आणि त्याचमुळे 10 सामने कंप्लीट करण्यासाठी आपल्याला सूर्यास्ताच्या आधी हे सामने सर्व कंप्लीट करायचे आहेत. दरम्यान जर पाहिलं तर आजच्या दिवसातला 4था सामना गोलंदाजीसाठी जयदेव आणि जयदेव यांच्या गोलंदाजीला पहिल्या चेंडूवरती खेळलाय मोठा फटका आणि फटका जाईल ओव्हर द डीप मिड विकेट. मोठ्या बाउंड्रीच्या बाहेर फटका जातोय सीमारेषे पार. येतोय MOC षटकार. जयदेव यांचा पुढचा चेंडू. या चेंडूवर देखील तेच झालंय. चेंडू बॅक टू बॅक जातोय सीमारेषे पार. पुन्हा एकदा येतोय MOC बॅक टू बॅक षटकार. करंजाडे लायन्स हा संघ आता 50शी पार झालाय. 50 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. यावेळेला चेंडूला स्वीप केलं. तुषार कांबळे नक्कीच एक्स फॅक्टरच्या स्वरूपात संघासाठी नेहमीच भूमिका राबवत असतात, भूमिका पार पाडत असतात. तर यापुढील होणारा सामना असणार आहे नेरूळ चॅम्पियन्स वर्सेस उल्वे युनायटेड. दोन्ही संघांच्या कर्णधारांसाठी हा असणार आहे दुसरा पुकार. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. उल्वे युनायटेडचे कर्णधार चला रिपोर्ट करायचे आपण समालोचन कक्षात. आखो टप्प्याचा चेंडू त्याला केलाय कट. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या गॅप मधून चेंडू चाललाय लांबच लांब. नाही, त्याची अडवणूक केली गेली आहे. 2 फिल्डरच्या ताळमेळामध्ये त्या चेंडूची नक्कीच अडवणूक केली गेली आणि या चेंडूवरती देखील घेतल्या गेल्या आहेत 2 धावा. तुषार कांबळे लीडर होऊन फलंदाजी करतायत. 10 चेंडू आणि 29 धावांवरती नाबाद खेळतायत तुषार कांबळे. 3.4 षटकांनंतर यावेळेला देखील ड्राईव्ह केलं मिड ऑफच्या हातात. आता मात्र ऑफ स्ट्राईक जाणार आहेत तुषार. 3.5 षटकांनंतर आता धावसंख्या 55 वर येऊन पोहोचते. नक्कीच या षटकात देखील 17 धावा खर्च केल्या जयदेव यांनी आणि वारंवार घातक फटके खेळले जात आहेत. आक्रमक फलंदाजी केली जाते. यावेळेला
पुल केलाय चेंडूला आणि एकच धाव घेतली आहे या चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी आणि या वेळेला मात्र होईल तिसरा गडी बाद विकास यांच्या स्वरूपात. विकास या ठिकाणी निर्धाव चेंडू आहे, एकही धाव नाहीये कारण शॉर्ट रन आहे तिकडे आणि विकास होत आहेत बाद. तिसरा गडी होतोय बाद आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 55. 3 गडी बाद. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ होत आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी विनोद चव्हाण यांना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. यावेळेला पहिल्या चेंडूवरती विनोद चव्हाण यांच्या चेंडूला ढकललाय डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पार, येतोय अपोलो हॉस्पिटल चौकार. तर यानंतर होणार आहे टॉस. इनिंग्स ब्रेकमध्ये दोन्ही कर्णधार नेरूळ चॅम्पियन्स आणि त्याच सोबत उल्वे युनायटेड दोन्ही संघांच्या कर्णधारांना हा असणार आहे तिसरा आणि शेवटचा पुकार. खोलवा टप्प्याचा चेंडू बराचसा बाहेर ऑफ स्टंपचा चेंडू. पंचांना हातपाय लावायची संधी दिली आहे. अवांतर धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 61 वर जाऊन पोहोचणार आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका जातोय का सीमारेषे पार? नाही, परंतु त्याची केली अडवणूक क्षेत्ररक्षकाने आणि OUT चौथा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. लागतोय झटका क्रमांक 4 करंजाडे लायन्स या संघाला. 4.3 षटकांनंतर संघ करंजाडे लायन्स 61, 4 गडी बाद. स्वप्नील बॅटिंगला येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उल्वे युनायटेडचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो डॉक्टर सुहास यांच्या शुभ हस्ते होणार आहे हा टॉस. यावेळेला कट केलाय चेंडूला आणि डॉक्टर स्वप्नील यांनी आल्या आल्या डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला ढकललंय आणि पाठवलंय सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवरती स्वप्नील यांनी येऊन खेळलाय चौकार. आणि यानंतर केला जाणार आहे या 2 चेंडूंनंतर सर केला जाणार आहे टॉस. 2च बॉल राहिलेत इनिंग्स मधले. या 2 बॉल नंतर आपण करणार आहोत टॉस. दरम्यान जर पाहिलं तर नो बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आणि नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि फ्री हिट असणार आहे पुढच्या चेंडूवर. धावसंख्या आता 67 वर येऊन पोहोचली आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती स्वप्नील यांनी चेंडूला खेळलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाने त्या चेंडूची अडवणूक नक्कीच केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तुषार यांचा नोचा कॉल. नक्कीच तुषार कांबळे आता शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईकवर येत आहेत. 13 चेंडू आणि 35 धावांवर वैयक्तिकरित्या खेळतायत तुषार. वैयक्तिकरित्या खेळतायत तुषार आणि शेवटचा चेंडू दरम्यान पहिल्या डावातला. यावेळेला चेंडूला खेळलाय हवे. चेंडू जाईल का? लांबच लांब. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. पुनश्च एकदा अडवणूक केली गेली आहे. 2 धावा घेतल्या आहेत. तिसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार नाहीये आणि 2 धावांनी 5 षटकं या ठिकाणी संपली आहेत. पहिला डाव या ठिकाणी झालाय समाप्त आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 70, 4 गडी बाद. दुसऱ्या डावात लक्ष असणार आहे 71 धावांचं. करंजाडे लायन्स विरुद्ध पनवेल वॉरियर्स. आपण पाहताय मॅच नंबर 1 तिसऱ्या दिवसातली. तर यापुढील सामन्याचा टॉस झालेला आहे आणि
नेरूळ चॅम्पियन्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर हा सामना संपल्यानंतर माझी विनंती असणार आहे, उल्वे युनायटेड लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मिस्टर तबिश आणि करंजाडे लायन्स चला लवकरात लवकर मैदानाच्या आत उतरायचं आहे आणि फील्ड सेटअप करून घ्यायची आहे. आणि पनवेल वॉरियर्स आपले 2 बॅटर्स तयार ठेवायचे आहेत. तुम्ही पाहताय डे 3 फायनल डे चा पहिला सामना पनवेल वॉरियर्स वर्सेस करंजाडे लायन्स. करंजाडे लायन्स या संघाने प्रथम फलंदाजी करताना 70 धावा धावफलकावर लगावल्या आणि लक्ष ठेवलंय 71 धावांचं. करंजाडे लायन्स चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. करंजाडे लायन्स शेवटचा पुकार आहे तुमच्या संघासाठी. करंजाडे लायन्स चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. करंजाडे लायन्स आपल्यासाठी आहे शेवटचा पुकार. तुषार कांबळे चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण तैनात करून घ्यायचं आहे. तुषार धन्यवाद. आणि चला and critical care. Each a symbol of trust and hope, healing hundreds, saving lives, and spreading smiles. With the care, concern, and attention to the smallest detail that makes Apollo Hospitals Navi Mumbai Western India's most trusted medical destination. Like the state-of-the-art operation theatres, आणि दुसऱ्या डावामध्ये लक्ष असणार आहे 71 धावांचं. गोलंदाजीसाठी आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत इंदर चव्हाण, प्रवीण कांबळे स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात आपल्याला. पहिल्या चेंडूला पायांचा वेध घेतलाय आणि हा पायांचा वेध घेऊन निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे करंजाडे लायन्स. आता मात्र एका बलाढ्य संघ असल्याची दावेदारी पेश करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय आणि नक्कीच यामुळे आत्मविश्वासाला बळ मिळतं दुसऱ्या गोलंदाजांच्या देखील. तुमचं पहिलं षटक खूप जास्त मॅटर करतं, खूप जास्त प्रभाव पाडून जातं. यावेळेला जर पाहिलं तर चेंडूला केलाय पुल, त्याच्या खाली आहेत फिल्डर आणि फिल्डर करणार नाहीये चूक. गोल्डन डकवर फलंदाज बाद, पहिला गडी बाद. संघाची धावसंख्या 0. पहिला झटका प्रवीणच्या स्वरूपात, प्रवीण बाद. अभिजित यांचा काय सुरेख झेल होता. नक्कीच डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग करतायत आणि पहिल्याच चेंडूवर मात्र कॅच प्रॅक्टिस झाली आहे. अभिजित यांच्यासाठी पॉवर प्लेचा फायदा उचलायचा होता. नक्कीच रेस्ट्रिक्शन असतात फील्डमध्ये आणि त्याचाच फायदा उचलायचा होता. माझ्या मते फील्डला स्टडी केलं नाही. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग पाहायला मिळत होता आणि त्याच दिशेने फटका खेळला. यावेळेला देखील चेंडू हवेत गेलाय. बॅक टू बॅक विकेट्सचं निमंत्रण दिलंय परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू आहे. मिड ऑफचा फिल्डर पूर्णतः त्या चेंडूवर आलेच नाहीत. नक्कीच काही पावलं जर पुढे आले असते तर तो झेल अगदी सहज रीतीने पकडला गेला असता. नक्कीच आपण ज्या रेग्युलेशन कॅचेस म्हणतो त्यातलाच हा एक झेल होता आणि तो झेल या ठिकाणी सुटलाय. दरम्यान धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 1 धाव, पहिली धावफलकावर लगावली गेली. यावेळेला देखील चेंडू हवेत गेलाय आणि यावेळेला मात्र चेंडूची अडवणूक केली गेली पाहिजे होती परंतु ती केली गेली नाही आणि त्याचमुळे चेंडू चाललाय सीमारेषे पार. येतोय अपोलो हॉस्पिटल्स चौकार.
4 चेंडू समाप्त झाले. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 5. दरम्यान 5वा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळेला त्या चेंडूला खेळलाय मिड ऑफच्या दिशेने. मिड ऑफचे फिल्डर त्या चेंडूची अडवणूक करतायत. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. लक्ष्य 71 धावांचं आहे. पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करावं लागेल, ज्याप्रमाणे करंजाडे लायन्स संघाने केलं होतं. पॉवर प्लेला ज्याप्रमाणे मॅक्सिमाइज केलं होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी मॅक्सिमाइज करायला लागेल. दरम्यान जर आपण पाहिलं तर डॉक्टर इंदर यांच्या षटकातला शेवटचा चेंडू, आणि या शेवटच्या चेंडूवर चेंडूला केलाय पोल. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली येताना पाहायला मिळतोय. चेंडूची पकड देखील चांगली करतोय. एका धावेने पहिलं षटक या ठिकाणी होत आहे समाप्त, आणि पहिल्या षटकानंतर संघाची क्रिकेटमध्ये संधी तुम्हाला मिळत असते. त्या संधीचं सोनं करणं हे पूर्णतः तुमच्यावरती असतं. तुषार यांचा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र वेग होती, गती होती. गुड लेंथवर स्पॉट केलेला ऑफ स्टंपच्या बाहेरून निघून जाणारा तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू. तुषार कांबळे सुरेख गोलंदाजी करतायत. आयकॉन खेळाडू या संघाचे कर्णधार आहेत तुषार कांबळे. पहिल्या दिवसात आपण त्यांच्या बॅटमधून खेळ येताना पाहायला मिळाला, चांगला खेळ पाहायला मिळाला. गोलंदाजी देखील कमालच करत असतात. यावेळेला देखील आखूट टप्प्याचा चेंडू. बाउन्स होता खेळपट्टीमध्ये आणि त्याच बाउन्सचा फायदा उचलला. नक्कीच जर आपण पाहिलं तर आजचा सलग 3रा दिवस आहे या खेळपट्टीवरती खेळ सुरू आहे, आणि जर आपण पाहिलं तर कुठेतरी भेगा आल्या असणार आहेत, आणि चांगला बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स थोडासा मिळायला सुरुवात झालाय आता गोलंदाजांना. दरम्यान आणखीन एक बाउन्सर. यावेळेला कट केला. यावेळेला शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर त्या चेंडूला चेस करेल, आणि चेस करता करता चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. चेंडू जिंकतोय रेस. येतोय अपोलो हॉस्पिटल. चौकार. एक पूर्णांक 4 षटकांनंतर धावसंख्या 12. पुढचा चेंडू तुषार. 5वा चेंडू. या 5व्या चेंडूला ऑन साईडला खेळलाय, आणि ऑन साईडला डीप मिड विकेटमध्ये फिल्डर पाहायला मिळतोय, आणि त्यांनी चेंडूची फेक केली आहे प्रशांत यांच्या माध्यमातून. 1.5 षटकांनंतर आता मात्र धावसंख्या 13. करंजाडे लायन्स या संघाने धावसंख्येला पकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, आणि एकाच जागी बसवून ठेवलंय. पुढे जायला देत नाहीयेत. धावसंख्या, मोठे फटके खेळू देत नाहीयेत. एकही षटकार आला नाहीये आतापर्यंत या इनिंग्समध्ये. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. यावेळेला देखील चेंडू खूप फाईन गेलाय, आणि आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. येतोय टुवर्ड्स द थर्ड मॅन. अपोलो हॉस्पिटल्स. चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17वर येऊन पोचले 2 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी बोलावलं जात आहे प्रशांत यांना. मागील षटकात जर पाहिलं तर डीप मिड विकेटला फिल्डिंग करत होते प्रशांत, आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजीची कमान सांभाळायला दिली जाते.
तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेत आणि हे षटक देखील महत्वाचं राहणार आहे. यावेळेला चेंडू हवेत गेलाय, किती दूरवर जातोय चेंडू आणि चेंडूचा काय सुरेख झेल घेतलाय. जर्सी नंबर 9 दिनेश यांच्या माध्यमातून पकडला गेलाय सुरेख झेल आणि संपुष्टात आणला गेलाय बॅटरचा खेळ. बॅटर अमित श्रृंगारे होत आहेत बाद. संघाची धावसंख्या 2.1 षटकांनंतर 17. दुसरा झटका, दुसरा गडी बाद. या झेल काय सुरेख झेल पकडलाय. नक्कीच आला होता झेल, त्या झेलला पाहिलं, जज केलं आणि पूर्णतः पाहिलं की माझा पाय तर बाउंड्रीला लागत नाहीये ना. आणि हा WTCच्या माध्यमातून रिप्लेमध्ये देखील आपण पाहिला झेल. पुनश्च एकदा पाहूया. काय अप्रतिम फिल्डिंगचा नमुना सेट केलाय आणि झेल घेतलाय, विकेट मिळवून दिली. आणि विजय भांगर यांच्याकडून मात्र 501 रुपयांचं पारितोषिक प्राप्त झालंय दिनेश यांना या झेलासाठी. यावेळेला देखील चेंडू हवेत गेलाय. डीप मिड विकेटचा फिल्डर त्या चेंडूवरती येतोय आणि एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु एकच धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. यावेळेला जर पाहिलं तर 2.2 चेंडूंची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 18 वर येऊन पोहोचते. सुरेख झेल. नक्कीच काही क्षणांसाठी वाटलं होतं की हा षटकार किंवा चौकारामध्ये जमा आहे चेंडू, परंतु त्या चेंडूवरती झेल घेतला आणि असेच काहीसे झेल असतात. हेच हाफ चान्स ज्या वेळेला तुम्ही चांगल्या चान्सेसमध्ये कन्वर्ट करता त्याच वेळेला संघाला एका विजयाच्या रस्त्यावरती चालण्यासाठी मोकळं करता. दरम्यान जर पाहिलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्या समोर पेश करताना पाहायला मिळाले. तुषार कांबळे स्वतः कर्णधार आणि कर्णधारच असतात जे टेम्पलेट सेट करत असतात आणि यावेळेला तेच टेम्पलेट पुढे फॉलो केलं गेलं पाहिजे होतं, परंतु नक्कीच झेल त्या ठिकाणी सुटतोय. विकास यांची निराशाजनक कामगिरी आता फील्डवरती आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग तर चांगली केली होती परंतु सलग तिसरा झेल या सामन्यातला सोडलाय विकास यांनी. धावसंख्या जर पाहिली तर 2-2 वर 2 म्हणजेच 22 वर 2 गडी बाद अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर लक्ष्य 71 धावांचं आहे. यानंतर 12 चेंडूंचा खेळ उरणार आहे. यावेळेला देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला खेळून काढलाय. गॅपमध्ये आहे चेंडू, 1 बाउन्स. तुषार कांबळे त्या ठिकाणी आहेत. चांगली अडवणूक चेंडूची. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक आता येऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती. एक शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकातला आतापर्यंत 7 धावांचं षटक हाताळलंय आणि एका चांगल्या इकॉनॉमीने तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. प्रशांत शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूला देखील हवेत खेळलाय. तुषार कांबळे यांच्यापर्यंत तो चेंडू पोहोचणार नाही, थोडासा लांब राहील. एकच धाव घेतली जाईल आणि या एका धावेने 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 25. 2 गडी बाद. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावांची गरज 46. बारा चेंडू आणि 46 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे डॉक्टर दिनेश यांना, ज्यांना याआधी 501 रुपयांचं झेल घेतल्यामुळे पारितोषिक लागू झालं आहे विजय बांगर यांच्या माध्यमातून. विजय बांगर समालोचन कक्षामधून करंजाडे लायन्सचे सहकारी म्हणून सामनाचा आनंद घेत आहेत आमच्यासोबत. आणि यावेळेला दिनेश वारंवार चांगली कामगिरी करतायत. केली आहे दांडी गुल. विकेटचं पतन. तिसरा गडी बाद सिद्धार्थच्या स्वरूपात. 3.1 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 25. चौथा गडी बाद. तिसरा गडी बाद. कधी चूक करत नाहीत, कधी चूक करू देत नाहीत. ती आणखीन एक गडी होतोय बाद. संघाची धावसंख्या
25 आणि आता चौथा झटका, चौथा गडी बाद. आणि जर हॅट्रिक घेतली गेली तर संकेत यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक. दिनेश इज ऑन अ हॅट्रिक. 2 दिवसांचा खेळ आपण पाहिलाय. डे 1 मध्ये हॅट्रिकचे भरपूर चान्सेस झाले, ते कोणी घेतले नाहीत. डे 2 मध्ये देखील हॅट्रिकचा चान्स क्रिएट झाला होता, तो देखील घेतला गेला नाही. यावेळेला डे 3 फायनल डे मध्ये हॅट्रिकचा चान्स. आणि यावेळेला देखील हॅट्रिक पूर्ण तर होणार नाहीये, परंतु 2 गडी पहिल्याच चेंडूवर बाद केलेत आणि एका कॉन्फिडंट, एका आत्मविश्वासपूर्ण परिस्थितीमध्ये आता संघ पाहायला मिळतोय करंजाडे लायन्स. 3.3 षटकांनंतर धावसंख्या 26 वर येऊन पोहोचते. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट 30चा पाहायला मिळतोय. आणि इतक्या रिक्वायर्ड रन रेटवर ज्या वेळेला संघ असतो तेव्हा नक्कीच डगमगलेली स्थिती असते संघाची. 9 चेंडू आणि अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला बॅटची काढा घेतली आहे. यष्टीरक्षकाकडून मात्र पूर्णतः प्रयत्न केला गेला, झेल नक्कीच सुटलाय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावांवरती धावफलक घेऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 8 आणि गरज असणार आहे ती म्हणजे 44 धावांची. 8 चेंडू आणि 44 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला फ्लिक केलाय. चेंडूच्या खाली घेत आहे क्षेत्ररक्षक आणि वैयक्तिक तिसरा. संघासाठी 5वा गडी बाद करतायत डॉक्टर दिनेश. 3.5 षटकांनंतर संघाची धावसंख्या 27. 5वा गडी बाद. आणि नक्कीच ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केल्याबद्दल डॉक्टर संकेत यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे या सामन्यात जर पाहिले तर विजय बांगर यांच्याकडून कॅचसाठी 501 आणि डॉक्टर संकेत यांच्याकडून 1001. 1,500 रुपयाचे मानकरी आतापर्यंत झालेत. यावेळेला देखील चांगला चेंडू, सुरेख चेंडू आहे. षटक या ठिकाणी संपवलं एका वेगवान चेंडूनं आणि आपल्या षटकात 2 धावा खर्च करून 3 गडी बाद केले आहेत डॉक्टर दिनेश यांनी. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 27. 5 गडी बाद. अजूनही खेळ बाकी आहे 6 चेंडूंचा आणि या 6 चेंडूंवर धावा हव्या आहेत 44. आणि यापुढील सामन्यामध्ये उल्वे युनायटेड आपण तयार राहायचंय. 4, 5, 6, 7, 8, 9, 10 प्ले 10 मॅच आहेत. त्याच्यानंतर या 4 झाल्या ना, सगळं धरून 10 मॅच. सगळ्या फायनल धरून. हे सगळे नॉकआउट आहेत का? नाही, ह्या 2 नॉकआउट आहेत आणि 2 असं राहतील. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेला पहिल्या चेंडूला डॉट बॉलने सुरुवात केली आहे. गोलंदाज वैभव यांच्या माध्यमातून 2 चेंडू झालेत. सलग 2 चेंडू निर्धाव हाताळलेत आणि आता मात्र एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. आणि ही सवय लावून घेणं या फायनल डे मध्ये. यावेळेला चेंडू हवेत गेलाय. चेंडू जाईल का लांबच लांब, परंतु त्याखाली जर अभिजित असले तर तो चेंडू लांब जाऊ शकत नाही. या मॅच मधला 4था झेल पकडतायत आणि 6वा गडी या ठिकाणी बाद होतोय. 4.3 षटकांनंतर संघ पनवेल वॉरियर्स 27. 6 गडी बाद. चार 4.3 षटकांनंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 वर येऊन पोहोचली. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये या षटकात. अजूनही 3 चेंडूंवर 44 धावांची गरज. एका मोठ्या विजयाच्या, एका बलाढ्य विजयाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली आहे करंजाडे लायन्स या संघाने.
विजयावर मोहोर उमटवली जाते आणि ती मोहोर कशा प्रकारची असली पाहिजे, वन साइडेड सामने कसे जिंकले जातात याची मात्र या ठिकाणी परिभाषा शिकवली जाते पनवेल वॉरियर्स या संघाला. आणि नक्कीच या सवयी लावून घेणं फार चांगलं असतं. ज्या वेळेला तुम्ही नॉकआउट सामन्यांमध्ये खेळत असता, ज्या वेळेला तुम्ही अशा क्वार्टर्सच्या अशा सेमीजच्या सामन्यांमध्ये खेळत असता, यावेळेला जर पाहिलं तर आखूड टप्प्याचा चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू, विकेट मेडन ओव्हर होऊ शकते जर हा शेवटचा चेंडू देखील निर्धाव आला तर. चला उल्वे युनायटेड आपण तयार राहायचंय, फील्ड सेटअप करून घ्यायचंय. या चेंडू नंतर या वेळेला चेंडू हवेत गेलाय, चेंडू नक्कीच जाईल लांब, शेवटच्या चेंडूवर येईल अपोलो हॉस्पिटल चौका षटकार. परंतु या सामन्यामध्ये विजय संपादन केलेला आहे करंजाडे लायन्स या संघाने. कोणाला? विनोद चव्हाण सरांकडून षटकारासाठी 1000 आहे. आणि शेवटच्या मारलेल्या षटकारासाठी विनोद चव्हाण यांच्याकडून पारितोषिक येत आहे 1001 रुपयांचं. आणि मागील सामन्यात विजयी ठरल्याबद्दल करंजाडे लायन्स यांचं असणार आहे अभिनंदन. चला उल्वे युनायटेड क्षेत्ररक्षण लावून घ्या. उल्वे युनायटेड